माऊली आता तुझ्याकडून आम्ही चमत्काराची अपेक्षा करतो. तूच काहीतरी चमत्कार करून दाखव आणि यातनं जगाला, मराठी माणसाला मुक्त कर असं म्हणाले. हे प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू चढवला होता, तरी देखील उद्धव ठाकरे यांनी हे विधान केलं. ठीक आहे, आता लोक असंही म्हणतायत की उद्धव ठाकरे हे त्यांचे नातू असले तरी त्यांना स्वतंत्र विचार करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, पण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. महाराष्ट्राने जादूटोणा विरोधी विधेयक संमत केलेलं आहे, त्यामुळे अशी भाषा त्यांनी करणं योग्य नाही असं मी प्रथमदर्शनीच नमूद करतो. पण आजचा विषय तो नाही. हा विषय आहे तो शरद पवारांच्या संदर्भातला आणि त्याचं शीर्षक पवार ॲट वॉर असं मी दिलेलं आहे. याचं कारण चीनच्या घुसखोरीवरून देशामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. आपल्या जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं, त्यामुळे सुद्धा लोक खवळलेले आहेत. चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची भाषा केली जात आहे, त्या दृष्टीने सरकार पावलंही टाकत आहे. परंतु या संदर्भात राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना काही अडचणीचे प्रश्न विचारल्यानंतर शरद पवार यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावरून वादंग निर्माण झाला. आणि वादंग निर्माण कुठे झालं ते महाविकास आघाडीमध्येच वॉर निर्माण झाले की काय अशी प्रश्न निर्माण झालाय. महाविकास आघाडीने जेव्हा सरकार स्थापन केलं तेव्हा शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, बाळासाहेब थोरात असतील, सोनिया गांधी असतील, या सगळ्यांनी असं आश्वासन दिलं होतं की हे सरकार टिकेल. भारतीय जनता पक्षाने कितीही प्रयत्न केले तरी हे सरकार 5 वर्ष आम्ही चालवून जाऊ. अलीकडच्या काळामध्ये सुद्धा पवारांनी पुन्हा काही मुलाखती देवेंद्र फडणवीस 2017 मध्ये आणि 2019 मध्ये दोन्ही वेळा शरद पवारांनीच भारतीय जनता पक्षाबरोबर सरकार स्थापन करण्याची इच्छा प्रकट केली होती असं खुद्द देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्या आरोपाला थेट उत्तर देण्याचं राष्ट्रवादी काँग्रेसने किंवा पवारने टाळलं आणि त्याची एक प्रकारे त्याची रेवडी उडवली, टिंगल केली, तो प्रश्न बाजूला टाकला. परंतु ते काही असलं तरी सुद्धा महाविकास आघाडीमध्ये याच्यावरनं, या सगळ्या प्रश्नावरनं किंचित अस्वस्थता निर्माण झाली. भारतीय जनता पक्षाने 2017 आणि 2019 मध्ये काय केले ते सोडून दे. 2019च्या अखेरीस हे सरकार स्थापन करताना जो आपण शब्द दिला होता लोकांना की आता आम्ही चांगल्या शब्द पाळण्याची जबाबदारी या तिन्ही पक्षांची आहे. पण वेगवेगळ्या मुद्द्यांवर संबंध निर्माण होती आहे, मतभेद निर्माण होत आहेत आणि ते मध्ये अजून बिलकुल नाही. पण भारतीय जनता पक्षाला जे हवं आहे ते न स्वतः ते देण्याच्या पायावरती धोंडा पाडून घेत आहे का हे बघायला पाहिजे. आता ताजा मुद्दा काय आहे की शरद पवार असं म्हणाले, टीका केली की जर घुसखोरी झाली नसेल तर आपले जवान हे चीनच्या प्रदेशामध्ये त्यांनी घुसखोरी केली होती असं तुम्हाला म्हणायचंय का? आणि मग त्यांनी हौतात्म्य त्यांना का पत्करावं लागलं? त्यांना तुम्ही शस्त्र त्यांच्या हातात दिली होती का? वरिष्ठांनी कोणते आदेश दिले होते? असे वेगवेगळे प्रश्न राहुल गांधींनी विचारले. ते पहिल्यापासून म्हणतायत, मे महिन्यापासून ते म्हणतायत की चीनने भारतामध्ये घुसखोरी केली आहे का, काही प्रदेश आपला बळकावलाय का, याबद्दल विश्वासात घेऊन माहिती सांगा. त्यानंतर संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांनी जी वक्तव्य केली त्याच्या विपरीत वक्तव्य पंतप्रधानांनी असं सांगितलं की कुठल्याही प्रकारे घुसखोरी करण्यात आलेली नाही. आणि त्याच वेळी शरद पवार काय म्हणाले? शरद पवार असं म्हणाले की या गलवान खोरा असेल किंवा पेनगॉंग असेल किंवा कुठल्याही सीमा भागामध्ये जी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आहे त्यामध्ये
ती रेषा ठळकपणे अशी अधोरेखित करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे अनेकदा त्यांचे सैनिक इथे या भागात येतात, काही वेळा आपल्याकडून सुद्धा तिकडे त्या प्रदेशात जाणं होतं आणि संरक्षण मंत्र्यांना सांगून सवरून हे काही होत नाही, याच्यामध्ये सरकारचा काही प्रश्न होत नाहीये. लोकल लेवलला, स्थानिक पातळीवरती या गोष्टी होतात आणि त्याला घुसखोरी म्हणता येणार नाही. आणि जर याबद्दल प्रश्न विचारायचे असतील तर मग 1962 साली 45,000 चौरस किलोमीटर हा जो प्रदेश नेहरूंच्या काळामध्ये चीनने बळकावला, त्या इतिहासाची सुद्धा आठवण ठेवावी लागेल असं शरद पवार म्हणाले. याचा अर्थ त्यांनी एक प्रकारे मोदीजींचं समर्थन केलं, मोदीजींना क्लीन चिट दिल्या. पवार साहेब असं म्हणाले की संरक्षणासारख्या क्षेत्रामध्ये राजकारण करण्याची आपण सरकारबरोबर आहोत. मी स्वतः जेव्हा ही गोष्ट घडली, आपले 20 जवान मारले गेले, तेव्हा सरकारला सर्वांनी समर्थन दिलं पाहिजे. त्यावेळी मी त्या तणावाच्या वेळी असं म्हटलं होतं. परंतु त्या अगोदर किंवा त्यानंतरच विचारायचे नाहीत असं होऊ शकत नाही. गेल्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की ज्यावेळी नेहरू पंतप्रधान होते आणि चीनने आक्रमण केलं, त्यावेळी संसदेचं सत्र भरवावं असं वाजपेयींनी मागणी केल्यानंतर वाजपेयी आणि अन्य काही लोकांनी ताबडतोब नेहरूंनी ती मागणी मान्य केली. नेहरूंच्या काही पाठीराख्यांनी असं म्हटलं होतं की हे आपण गुप्त पद्धतीने अधिवेशन घ्यावं, पण नेहरूंनी त्याला नकार दिला. उलट विरोधी पक्षांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, चर्चा करूया, आपण खुलेपणाने चर्चा करूया असं नेहरू म्हणाले. ही खरी लोकशाही परंपरा आहे. पण पवार साहेब म्हणतात की या घडीला काही प्रश्न विचारण्याचं काही कारण नाही आणि विचारायचं असतील तर अगोदरचा इतिहास समजावून घ्या. परंतु 1962 आणि 2020 याच्यातली परिस्थिती वेगळी आहे. राहुल गांधींना 1962चा इतिहास माहिती आहे, तो माहीत नसण्याचं काहीच कारण नाही. ते नेहरू घराण्यातले नेते आहेत आणि एवढं बोलून सुद्धा आता असं सांगण्यात येत आहे की शरद पवारांनी राहुल गांधींवर ही टीका केलेलीच नाहीये. मग शरद पवारांना असं वक्तव्य करण्याचं काय कारण होतं? आता हा प्रश्न उद्भवल्यानंतर काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत हे काय म्हणाले ते बघा. नितीन राऊत असं म्हणाले की शरद पवार आमचे नेते आहेत, परंतु त्याने 1971 साली झालेले युद्ध आठवलं असतं तर बरं झालं असतं. राहुल गांधी यांनी चीनबाबत व्यक्त केलेली चिंता मूलभूत प्रश्नांबाबत आहे. पवार साहेबांनी विसरायला नको की 62च्या युद्धाच्या वेळी असलेली परिस्थिती वेगळी होती. देश शस्त्रसज्ज होत होता. यशवंतराव चव्हाण हे संरक्षण मंत्री होते. पण इंदिरा गांधीने 1971 आपल्याला माहिती आहे की बांगलादेश मुक्ती लढा जो झाला, बांगलादेशचे युद्ध आपण ज्याला म्हणतो, त्यामध्ये भारताने मोठा पराक्रम केला होता आणि त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. हे पण पवारांना आठवले असते तर बरं झालं असतं असं नितीन राऊत म्हणतात. काँग्रेसचे एक ज्येष्ठ मंत्री म्हणतात, जबाबदार नेते म्हणतात. शरद पवार काँग्रेसच्या काळात संरक्षण मंत्री असताना त्यांनी काही चुका म्हणजे अगोदर चुका झाल्या असत्या आहेत असं त्या पवारांचं मत असेल हे 62 साली, तर त्यांनी त्या दुरुस्त केल्या असत्या तर बरं झालं असतं. पवार काँग्रेसमध्येच तयार झालेलं नेतृत्व आहे, त्यांच्या मनात काँग्रेसबद्दल आपुलकी आहे. पवारांनी राहुल गांधी आणि सोनियांशी चर्चा केली असती तर त्यांच्या वक्तव्याचा अर्थ लक्षात आला असता. पवार यांनी मोदींना प्रसार माध्यमांना सामोरे जाऊन वस्तुस्थिती देशाबाहेर मांडण्याचा सल्ला दिला पाहिजे. आता नितीन राऊतांनी थेट हा पवारांवरती हल्ला चढवलेला आहे. मी ते असं विचारत आहे की पवार साहेब संरक्षण मंत्री असताना मग त्यांनी काय केलं असा ते थेट प्रश्न विचारतात. आता हे पवार जेव्हा संरक्षण मंत्री होते तेव्हा काँग्रेसच्या सरकारमध्ये होते, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नव्हते. तेव्हा नरसिंहराव यांचं सरकार होतं, हे काँग्रेसचं सरकार होतं. पण नितीन राऊत यांना हेही माहिती असायला पाहिजे की ती चूक पवार परस्पर दुरुस्त करू शकले नसते. पंतप्रधान पातळीवरती हा निर्णय होत असतो. त्यामुळे ही जी टीका त्या दृष्टीने केलेली आहे की संरक्षण मंत्र्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे होते, ती चूक आहे. परंतु तरी सुद्धा नितीन राऊत यांनी आपल्या भावना प्रदर्शित केल्या आहेत, कडकपणे टीका केलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
राऊत असं म्हणाले की संवादात कुठेतरी सीमेवर काय घडले हे जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येक भारतीयाला आहे. प्रेस समोर येऊन मन की बात सांगण्याच्या ऐवजी याबाबत जन की बात सांगितली पाहिजे. आता हे बघा, हे लक्षात घ्या की नितीन राऊत यांच्यासारखा एक मंत्री हे म्हणतो, जेव्हा उद्धव ठाकरे सरकारचा शपथविधी झाला तेव्हा शपथ घेतलेले जे मोजके मंत्री होते त्यात नितीन राऊत होते. विदर्भातले ते एक मोठे नेते, जिथे विदर्भात ही टीका केलेली आहे की महाविकास आघाडी सरकारमधला एक घटक पक्ष दुसऱ्या घटक पक्षाबद्दल बोलतो, हे लक्षात घ्या. पण केवळ नितीन राऊत बोलले नाही, आणखीन काही नेते बोलले. त्यामध्ये बाळासाहेब थोरात आहेत प्रदेशाध्यक्ष, त्यांनी तो पहिली प्रतिक्रिया त्यांनीच नोंदवली. त्यांनी म्हटलं होतं की आपण जे काही सीमेपाशी झालेलं आहे ते विचारायला नको का, असं ते म्हणाले. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री म्हणाले होते की आज त्यांनी अशी टीका केलेली आहे की याच्या जो प्रश्न जरी असला, सुरक्षेचा प्रश्न असला तरी विरोधी पक्षाचं काम आणि आम्ही प्रश्न मोदीजींनी उत्तर द्यावं विचारणं म्हणजे देशद्रोह नव्हे, हे बाळासाहेब चव्हाण सांगतायत. आणि आपण इथे एक लक्षात घेतलं पाहिजे, ते असं की हा सगळा तणाव झाला त्यानंतर काही खाजगी चॅनेल्सनी, काही निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी घुसखोरी झाली असं स्पष्टपणे नमूद केलं. त्यासंबंधी छायाचित्रण उपलब्ध करून देण्यात आलं. ड्रोनचे पिक्चर्स आहेत ते लोकांनी बघितले, त्या टेलिव्हिजनवरून दाखवण्यात आले. त्यामुळे घुसखोरी झाली हे कबूल करायला हरकत काय? घुसखोरी झाली आहे म्हणून आम्ही आता प्रतिहल्ला चढू, आम्ही ठोकून काढू. जसं तुम्ही सांगितलं आमचे 20 जवान मारले, आम्ही आता 40 मारले चीनचे. मग तुम्ही सांगा की आम्ही आत घुसून त्यांना बदडून काढू, तिकडे जी स्ट्रक्चर्स किंवा जी बांधकामं केली ती उद्ध्वस्त करू, चौक्या उद्ध्वस्त करू, असं थेट सांगा. मोदीजींनी चीनला जो थेट इशारा दिलाय की आम्ही हे सहन करणार नाही, तर आता मोदीजी प्रत्यक्ष काय कारवाई करतात तेही बघायला पाहिजे. पण ती कारवाई होण्याची आता शक्यता नाही, कारण ते आर्थिक कारवाई करतात आणि आर्थिक कारवाईमध्ये बहिष्कार वगैरे अशी अस्त्र उगारली जातात. त्यामध्ये सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे की चीन कडून आपण मोठ्या प्रमाणात आयात करतो, पण चीनला निर्यात खूप कमी करतो. आणि चीनच्या समजा आपण बहिष्कार टाकला तर चीनच्या 2% बहिष्कार टाका, अवश्य टाका, काहीतरी आपण कृती केली आहे असं दाखवायला पाहिजे. पण त्याचा परिणाम जो आहे तो प्रत्यक्ष परिणाम आहे. त्यापेक्षा संरक्षण सिद्धता, सामर्थ्य वाढवणं आणि चीनला बेटोळं करणं, चीनला वेढा घालणं, एक प्रकारे परराष्ट्र धोरण असं करायचं की शेजारी राष्ट्रांचे संबंध आपले सुधारणं. मी गेल्या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे जपान असेल, ऑस्ट्रेलिया असेल यांच्याशी संबंध वाढवणं, अलग पाडणं, या गोष्टी करणं हे अधिक आवश्यक आहे. पण आता आगामी काळामध्ये बिहार असेल, अन्य राज्यामध्ये निवडणुका आहेत आणि त्यामुळे भारतची नॅशनलिझम हा मुद्दा जोरदारपणे मांडून मतं मिळवण्याचा उद्योग मोदी साहेब करतील यात शंका नाही. ते त्यामध्ये अतिशय प्रवीण आहेत. पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारत आणि चीनच्या सैन्याधिकाऱ्यांमध्ये जी चर्चा झाली, पहिल्यांदा जी चर्चा झाली तेव्हा जे वचन देण्यात आलं ते चीनने न पाळता घुसखोरी केली. आपले जवानांवरती अटॅक केला, त्यांना जवानांना मारलं. त्यानंतर आपण त्याचा वसपा काढला, आणखी आपण त्यांचे जवान मारले. परंतु ही चर्चा झाली तेव्हा भारतीय सैन्याधिकाऱ्यांनी काय मागणी केली की पेंगॉंगमध्ये आणि या खोऱ्यामध्ये, गलवान खोऱ्यामध्ये चीनने जी घुसखोरी केली आहे तिथून चीनने माघार घ्यावी.
असं आपल्या सैन्याधिकाऱ्यांनी सांगितलं. याचा अर्थ आपण मान्य केलेले घुसखोरी झालेली म्हणून प्रत्यक्ष मान्य केलेलं आहे, तरी सुद्धा मोदी असं म्हणायला लागेल. आपल्या जवानांवरती, आपल्या सैन्याधिकाऱ्यांवरती आपला अधिक विश्वास आहे. म्हणजे त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे की तिथून तुम्ही आता जे जे काही केलं ते माघार घ्या तिथून. मग याबाबत लबाडी करण्याचं काही एक कारण नाही. आता बघा, ज्यावेळी शरद पवार असं म्हणाले, राहुल गांधींचं जे वक्तव्य आहे ते त्यांनी कॉन्ट्राडिक्ट केलं. त्यानंतर नितीन राऊतांनी हल्ला केला, बाळासाहेब थोरातांनी अप्रत्यक्ष हल्ला केला पवारांवरती. पृथ्वीराज चव्हाण स्पष्टपणे बोलले सारवासारव अशी होईल की आम्ही, पण काही, आणि म्हणून जर आपण लक्षात घेतलं पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री ते काय म्हणाले, त्यांना त्याचं उत्तर द्यावं लागेल की पवारांनी राहुल गांधींवर टीका केलेलीच नाहीये. आता पवार राहुल गांधींना समजावून सांगतील की आक्रमकपणे बोलतायत, चांगलं काम करतायत, असं हसनमुश्रीपणा आहे. मी पवारांच्या टीकेमुळे राहुल गांधी दुखावले असतील हे लक्षात घेऊन हसन मुश्रीफ यांनी मवाळ पद्धतीने वक्तव्य, नितीन राऊत चव्हाण यांची टीका ते वेगळं बोललेले. ज्यावेळी विरोधी नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली त्यावेळी शरद पवार होते, सोनिया गांधी, त्यावेळी सोनिया गांधींनी मध्ये उडवाउडवीची उत्तर मिळाली, त्यांचं समाधान बिलकुल झालं नाही. आणि पवार घेतली होती ती पवारांनी सरकारला एक प्रकारे, नरेंद्र मोदी सरकारला या संकटात एक प्रकारे युपीए मध्ये दोघे एकत्र होते, महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहेत. असं असताना दोघांच्या धोरणामध्ये, दोघांच्या स्टान्समध्ये, पवित्रामध्ये चीन बाबत पूर्णपणे अंतर्विरोध आहे, तो स्पष्टपणे दिसतो. पवार साहेबांनी, आपल्या लक्षात असेल, 300 सुद्धा वेगळी होती. पवारांनी सुस्पष्टपणे पाठिंबा दिला होता. काँग्रेसने त्यावेळी असं म्हटलेलं होतं, माझ्या आठवणीप्रमाणे, स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य याच्यावरती माहिती ते अतिशय निकट वर्तुळातले मानले जातात. सामना त्यामध्ये सुद्धा त्यांनी काँग्रेसची लाईन घेतली, त्यामध्ये सांभाळून घेतलेला आहे. त्यांनी असं म्हटलंय की चीनच्या घुसखोरीबद्दल विचारलेले प्रश्न म्हणजे पाण्या, सामना मात्र म्हणतोय की चीनच्या घुसखोरीबद्दल विचारलेले प्रश्न हे पाण्यावर बुडबुडे नाहीत. म्हणजे राहुल गांधी जे बोलतायत ते योग्य आहे असं ते म्हणतात. आणि पुढे म्हणतात ते पवारांच्या मनातही घोळत असतील. याचा अर्थ काय? कळत आहे असं आपण म्हणायचं, ते मनकवडे तसं म्हणायचं. पण सामनाने एक प्रकारे शरद पवारांना सांभाळून घेता घेता राहुल गांधी त्यांनी, प्रश्न असा इथे की राज्यपाल नियुक्त सदस्य असतील, त्या मुद्द्यावर असतील, कोणा निर्माण झालेले मतभेद, कोणाला किती जागा हव्यात त्याचप्रमाणे काँग्रेस
केली होती की आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही, करायचं नाही. त्यामुळे काँग्रेसच्या मनात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल संशय निर्माण होणार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनात काँग्रेसबद्दल संशय निर्माण होणार. असं वाटत असेल राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेलं तर आपलं काय होणार, जाहीरपणे एकमेकांची उणी भकास आघाडीमध्ये व्हायला वेळ लागणार नाही. तुम्ही भाजपचा फायदा करून देताय. भाजपचं काय चुकलं, तुमच्यामधले मतभेद जास्तीत जास्त लोकांपुढे यावेत म्हणून ते स्ट्रॅटेजी करणारच, ते विरोध करणारच. पण तुम्ही स्वतःच तुमच्या सरकारमध्ये त्याचं जाहीर प्रदर्शन करताय आणि हे सुरुवात कोणी केली, पवारांनी केली. जनता पक्ष सगळेच त्याच्यामध्ये होते. त्यावेळी एस.एन. जोशी यांनी सगळ्यांना एकत्र आणण्यामध्ये महत्वाची भूमिका वठवली आणि ते या आघाडीच्या मागे खंबीरपणे उभे होते. त्याप्रमाणे महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार. आता शरद पवार यांनीच चीन बरोबरच्या वॉरवरनं काँग्रेसशी एक प्रकारे वॉर सुरू केला, काँग्रेसशी पंगा घेतला, तर त्याला उत्तर मिळणं अपेक्षित असतं. उत्तर त्याला देऊ नये, खाजगीमध्ये एकमेकाच्या काय भूमिका त्या मांडाव्या, पण जाहीरपणे उत्तरं दिली जात आहेत. खोडी कोणी काढली, कुरापत कोणी काढली, कुरापत काढण्याचं काम राष्ट्रवादी